नमस्कार. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. ताकद वाढल्याची जाणीव झाली की आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढला की स्वबळाची भाषा सुरू होते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमकं हेच घडतंय. नेत्यांनी एकीची भाषा करायची आणि कार्यकर्त्यांनी जाहीरपणे स्वबळावर लढण्याची मागणी करायची. हे सुरुवात हा एक राजकारणाचा सेट पॅटर्न झालेला आहे आणि तोच फॉर्मॅट सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तीन पायाच्या शर्यतीचा कंटाळा आला असं विधान आज भाजपचे नेते प्रवक्ते मधू चव्हाण यांनी मांडलं काय आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी दणदणीत एकमुखानं उचलून धरली. भाजपला हा आत्मविश्वास येण्यामागचं रहस्य काय? भाजप स्वबळावर लढलं तर महायुतीचं भवितव्य काय असेल? उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या शिवसैनिकांच्या इच्छेला भाजपचं हे प्रत्युत्तर नाही का? आणि भाजपच्या स्वबळाच्या नादात महायुतीची सत्तेची संधी गमावेल का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया भाजपात स्वबळाची खलबतं या खास कार्यक्रमात. च्या दृष्टीनं विस्तारित कार्यकारिणीची भारतीय जनता पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीत मधू चव्हाण यांनी एक दणदणीत मुद्दा मांडला. बघूया मधू चव्हाण नेमकं काय म्हणाले. या मुंबई महानगरपालिकेत हे जर युती तुम्ही ठेवलीत तर पुढची 50 वर्ष आमचा महापौर कधी येणारच नाही, कधीच येणार नाही आमचा. आणि म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी एकच त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये आपण दोघांनी अतिशय प्रेरणादायी बोललात. आम्ही सगळे प्रेरणा घेऊन जाऊ. 145+ अशाच तऱ्हेचं त्या ठिकाणी आपण धोरण ठरवावं आणि आपण एकटं लढावं या ठिकाणी, अशा तऱ्हेची माझ्या आग्रहाची आपल्याला विनंती आहे. आपण पाहिलं की मधू चव्हाण यांनी हे वाक्य उच्चारता क्षणी त्या सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, शिट्ट्या वाजल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरलं. त्याच वेळेला इतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नेमक्या काय भावना व्यक्त केल्या पाहूया. 171 आणि 117 मध्ये 61 जागेचं अंतर आहे. ते महाराष्ट्राच्या राजकारणात खूप जास्त आहे, ते कमी नाही आहे. पण 171 आपला मित्र पक्ष आणि आपण 117 लढत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बळावर आपण नेहमीच त्यांच्या बरोबरीने निवडून आलोय. पण होतं काय या भागीदारीच्या राजकारणात? खरं तर भागीदारीच्या व्यवसायात वाटात त्यांना आणि घाटा आम्हाला, हे प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीने अनुभवलंय. पण भागीदारीचा व्यवसाय करायचा असेल तर आता मधुजींनी सांगितलं आम्ही प्रसंगी 288 ची तयारी करू, फक्त तुम्ही आदेश द्या. मला वाटतं जसं आज देशामध्ये एक झेंडा एक अजेंडा, तसंही महाराष्ट्रात एक झेंडा एक अजेंडा असं असला पाहिजे, अशी भावना मी अध्यक्षापुढे व्यक्त करतो. मधुजी म्हणाले की बोनसाय करण्याचा प्रयत्न करताय, हे सत्य आहे. महाराष्ट्रात मोठ्या भावाचा दर्जा आम्ही तुम्हाला दिला, छोटा भाऊ म्हणून तुम्ही आम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलात. महाराष्ट्रात तुम्ही बोनसाय करायला गेलात तर आता खपून नाही घेणार, हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे प्रत्येकाने अनुभवलं असेल. भारतीय जनता पार्टीचा जिथे उमेदवार होता तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किती सहकार्य केलं, त्यांना बोलवलं का आणि बोलवल्यानंतर आले का, ह्या सगळ्याची माहिती तुमच्याकडे आहे. आणि जिथे शिवसेनेचे उमेदवार होते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बोलावलं नाही तरी ते राबत होते, कारण नरेंद्रभाईंना पंतप्रधान आम्हाला बनवायचं होतं. पण तेव्हा ते म्हणत होते तुम्ही राबताय तर तुम्हाला नरेंद्रभाईंना पंतप्रधान करायचंय म्हणून. अरे तुम्ही निवडून आलात तर तुमची पण सत्ता येणार आहे, तुमचंही नाव होणार आहे, हे तुम्ही कसं विसरलात? त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही निवडून आलात, हे आम्ही यांना आता विसरू देणार नाही. मला असं वाटतं की 26 मेला ज्या पद्धतीने नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशीच भावना आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे. भाजपळात स्वबळाची खलबतं या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मधू चव्हाण, ज्यांच्या वक्तव्यामुळे आज संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या अधिवेशनामध्ये एकच चैतन्य पसरलं. ते मधू चव्हाण आपल्याबरोबर आहेत. मधू चव्हाण, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे
आमदार नेते प्रवक्ते दिवाकर रावते. दिवाकरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आमच्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये, तर ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत अभय देशपांडे. अभय देशपांडे, तुमचंही या कार्यक्रमात स्वागत. सर्वात पहिला प्रश्न अर्थातच मधू चव्हाण यांना. मधू चव्हाण, ही जी भावना तुम्ही आज व्यक्त केली, ती भावना ही एका आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हा आत्मविश्वास येण्यामागचं रहस्य नेमकं काय आहे? म्हणजे लोकसभेतला तुमचा विजय आहे का इतके वर्ष तुम्हाला शिवसेनेनं सतत दाबून ठेवलं त्याविषयी तुमच्या मनात असलेला राग आहे? नेमकं काय व्यक्त केलं आज तुम्ही? मला असं वाटतं की अतिशय नाजूक प्रश्नाची चर्चा आपण या ठिकाणी घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी थोडं मला 1-2 मिनटं आपण बोलायला द्या. पहिली गोष्ट म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन या 2 महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महान नेत्यांनी एका विचाराच्या आधारावर, हिंदुत्वाच्या आधारावर, राष्ट्रीयत्वाच्या आधारावर युती केलेली आहे. सत्तेचा मुकुट डोक्यावर ठेवण्यासाठी नाही. आणि त्याच्यामुळे गेली 30-1 वर्ष आमची युती चालली आहे, चांगल्या प्रकारचं चाललं आहे. 1990 साली आदरणीय बाळासाहेबांनी त्यावेळेला एकच लक्ष विधानसभा ठेवलं होतं. जवळपास आम्ही दोघे चांगले लढलो आणि काही जागांच्यामुळेच आम्ही त्यावेळेला सत्ता गेली. पण 95 साली स्वर्गीय बाळासाहेबांचा करिश्मा, त्यांचं व्यक्तिमत्व, शिवसैनेची ताकद, भारतीय जनता पक्षाच्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची संघर्ष यात्रा, या सगळ्याचा परिपाक म्हणून सत्ता आली. आणि भारतीय जनता पक्ष हा आता आमच्याकडे जी चर्चा झाली ती शिवसेना हा आमच्या मित्रपक्ष याला डोळ्यासमोर ठेवून नाही झाली. मी महाराष्ट्रामध्ये प्रवक्ता म्हणून काही त्या ठिकाणी फिरत असताना कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की 1975 पासून हळूहळू जनसंघ हा पूर्वी, 1 मिनटं फक्त मला बोलायला द्या, मी आपला अधिक वेळ घेत नाही. जनसंघ हा पूर्वी शेठजी भटजींचा पक्ष, शहरी पक्ष अशा तऱ्हेची त्याची संभावना केली जायची. परंतु हळूहळू हा पक्ष सर्वदूर वाढत गेला. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 1975 किंवा देशामध्ये आणीबाणी आल्यानंतर 77 साली काळाची गरज म्हणून जनसंघाला जनता पार्टीत विलीन व्हावं लागलं. 1980 साली पुन्हा सत्ता गेली. 1900 म्हणजे आता फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतो. 1985 साली पुन्हा त्या ठिकाणी शिवसेनेवर युती झाल्या. ती जे चांगल्या प्रकारे आम्ही सगळ्यांनी टिकवलं. पण बाळासाहेब हे आजही आमच्या अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल आमच्या मनात जो आदर, प्रेम, आत्मीयता आहे ती स्वर्गीय बाळासाहेबांच्याबद्दल, उद्धवजींच्याबद्दल आजही आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. परंतु एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एक सिद्धांत घेऊन सगळ्या शिवसेना पण आमच्याबरोबर आहे. 1985 साली, 1990 साली, 1995 साली, त्याच्यानंतर 95 साली, 96 साली राजीव गांधींचा मृत्यू झाल्यानंतर, नरसिंहराव प्रधानमंत्री झाल्यानंतर, त्याच्यानंतर जो काँग्रेसने देशाचं एकूण सगळं वाटोळं केलं होतं, त्याच्यामुळे असं वाटलं की सत्तांतर होणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्याही वेळेला काळाची गरज म्हणून, परिस्थितीची आवश्यकता म्हणून, भारतीय जनतेला दिलासा देण्या म्हणून, भारतीय जनसंघाला नाही म्हणत आहे आम्ही, दिलासा देणं, आम्ही युती केली आणि NDAचं राज्य त्या ठिकाणी आलं. नंतर हळूहळू त्या ठिकाणी देशामध्ये मग राजस्थान असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश आहे, त्यानंतर कर्नाटक आहे, सगळीकडे तुमचं स्वतःचं सरकार आलं. महाराष्ट्रामधल्या गेल्या अनेक परवासुद्धा आता हे दरिद्री राज्य जावं केंद्रातलं, आणि आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लढलो. आणि मी या मताची सहमत नाही आहे आपल्या की आम्ही सगळे अतिशय चांगल्या प्रकारे एकमेकांना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत साथ दिली. जे मत दाखवलं ते मत पत्रकारांचं नाही आहे, तुमच्याच नेत्यांनी, तुमच्याच कार्यकर्त्यांनी मांडलेलं मत. त्या ठिकाणी आम्ही भूमिका अशी मांडली की आता आपण युतीमध्ये लढलो. पूर्वी आम्ही लोकसभेच्या 36 जागा लढायचो, आता त्या ठिकाणी त्या कमी आल्या. नंतर त्यामुळे विधानसभेच्या जागा कमी आल्या. शिवसेनेच्याही भारतीय जनता पक्षाला समजा एक जागा दिलेली आहे गेल्या 30 वर्षात. तिथे शिवसैनिकांनी खाली नगरपालिकेमध्ये, जिल्हा ग्रामीण भाग असेल तर जिल्हा स्तरावर अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे तिथला शिवसैनिकसुद्धा विधानसभेची निवडणूक लढायची, पण ती BJPला सीट गेलेल्या असं त्याची इच्छा पूर्ण होत नाही. तिथे त्यांचं संघटनात्मक दोघांचे एकमेकांची संसार करून सध्या अन्याय चालू आहे, घुसमट पण नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे त्या ठिकाणी लढाव्यात अशा, आणि नंतर युती करता येते. सत्य काँग्रेसला सत्तेवरून हटवणं हे आजही आमचा उद्देश आहे. आणि म्हणून जसं आता त्यांचं फक्त उदाहरण तर्कासाठी देतोय मी, नैतिकतेच्या आधारावर देत नाही. 1999 साली आमची युतीचं शासन गेल्यानंतर NCP आणखीन काँग्रेस हे दोघं वेगवेगळे लढले होते, जागा तेवढ्या झाल्या होत्या. हां, परंतु नंतर मात्र ते सत्तेसाठी
एकत्र आले, परंतु ते सत्तेसाठी एकत्र आले. आम्ही एका सिद्धांतावर आमची युती आहे आणि म्हणून त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मन आणि मत त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त मांडलं. केलं, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सिद्धांतासाठी येतात आणि काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा एकत्र येते तेव्हा ती सत्तेसाठी येत असते, असं आपण क्षणभर मान्य करूया. महाराष्ट्राला हे जाहीर करून आज सांगूया, सर्व प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत, शिवसैनिकही बघतायत आणि स्वयंसेवकही बघतायत. याच्या पलीकडे जाऊन मला जो प्रश्न विचारायचा आहे तो आता आहे अर्थातच दिवाकर रावते यांना. दिवाकर रावते, हा जो एक नवा आत्मविश्वास भारतीय जनता पक्षामध्ये दिसतोय, 100% भाजप असं त्यांचं स्वप्न होतं, तसंच आता 145 अधिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी भाषा केली गेली आणि त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आपण बघताय. शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया काय आहे याच्यावर? कारण हे सगळं त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेलं आहे. राजीव प्रताप रूडी होते, नितीन गडकरी होते, तावडे होते, फडणवीस होते, सगळेजण होते, त्यांच्या उपस्थितीत हे झालेलं आहे. त्यांच्या उपस्थित झाल्यानंतर सुद्धा ह्या महाराष्ट्राचे सन्मान्य अध्यक्ष फडणवीस, त्यानंतर माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ह्यांच्या बोलण्याची दखलही घेतली नाही आणि युती अभेद्य राहून भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार येणार आणि महाराष्ट्रामध्ये युतीचाच आमचं मुख्यमंत्री असणार असं घोषित केल्यामुळे आजच्या ह्या ज्यांच्यामुळे ही आपण चर्चा सुरू केलेली आहे त्यांच्या त्या सगळ्या वक्तव्यांचा प्रश्न निर्माण होत नाही. मधू चव्हाण माझे मित्र आहेत. मधू चव्हाणांची घुसमट मला माहिती आहे पक्षामधली. एक कर्तृत्ववान आणि कर्तबगार आणि क्रियाशील कार्यकर्ता, म्हणजे काय त्यांनाही तुमच्या पक्षातल्या अनेकांची घुसमट अशी माहिती नाही तेच मी मधू चव्हाणांबद्दल बोलतोय. पण मधू चव्हाणांना गेले 2-2.5-3 वर्ष ज्या पद्धतीने पक्षामध्ये त्यांना कुठेतरी असं वाटलं की आपला केजरीवाल झालाय, मग आता आपल्याला कुठेतरी प्रकट झालं पाहिजे, आपलं महत्व वाढलं पाहिजे असं त्यांची केजरीवालला 47 दिवस तरी मिळाले, यांना 47 दिवस पण मिळाले नाही. यांचं कसं आहे मग त्यामुळे मधूनही असं ते जे भाषण आता त्यांनी पूर्ण भाषणच आपलं भाष्यच नाकारलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो, कारण ह्या सगळ्या भाष्यातून निर्माण झालेल्या आमच्या सगळ्या शिवसेना प्रमुख असतील, आदरणीय प्रमोदजी असतील आणि मुंडेजी असतील, ह्यांच्या एकीतून निर्माण झालेली ही जी आमची युतीची घट्ट मिठी होती ना, एक बरोबर आहे, कुठेतरी आपण आघात करतो आहोत का एक हे कार्यकर्ते. एक गोष्ट तर तुम्ही मान्य करा की तुम्ही 171 जागा लढवून जेवढ्या जागा मिळवता त्यापेक्षा जास्त जागा हा भारतीय जनता पक्ष 117 जागा लढवून मिळवत आलेला आहे. जास्त दोन जागा ते पुढे पण गेले. ते तुमच्या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर 50-55 जागांचा फरक आहे. 50-55 जागांच्या फरकात ते तुमच्यापेक्षा 2 जागा जास्त मिळवतात. मला सांगा, हा जो आत्मविश्वास त्यांच्यात आलेला आहे तो आत्मविश्वास आला कुठून? तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं? आहे की मगाशी ते आमच्या ताई कोणतरी बोलत होत्या तिथे, वर्षा भोसले. ठीक आहे, मी आज त्यांना पहिलाच बघितलं एवढ्या जोरात बोलताना. ते म्हणजे तो जोश कुठनं आला सांगितलं तेव्हा त्याने असं सांगितलं की आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस झिजले, त्यातनं आम्हाला काल मिळालेलं यश आहे. म्हणजे मोदीची लाट त्यांनी पहिला स्वतःच नाकारली, हे आता ते जाहीर केलं त्यांनी त्या पद्धतीने. तर दुसरे जे चाललं होतं की एक अजेंडा, तर मला वाटलं ते मला सांगतात की तुम्ही पुढे चालला एक अजेंडा घेऊन, आम्ही तुमच्या मागून येतो, असं ते एक चालू होतं. प्रश्न असा आहे की सूज आणि बाळसं ह्याची भान आणि जाण ठेवावं लागतं. मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आलेली ही सत्ता आहे, ते सूज आहे की बाळसं आहे, ते बाळसं ठरावं याकरता आपण शांतपणाने गेलं पाहिजे. एक शिस्तबद्ध भाजप, शिवसेना ही शिस्तबद्ध आहे. आमच्याकडे अंतिम आमचं सर्वोच्च नेतृत्व सांगेल त्याला शिवसैनिक किती भाली बोलला तरी तो शेवटी मानतो. पण आज भाजपमधली जी बेशिस्त दिसली ती दुर्दैवी होती. गडकरी म्हणजे भारतीय जनता पक्ष हा बेशिस्त पक्ष आहे. एक मिनिट, जी दिसली ती आम्हाला चिंताजनक आहे. मधू चव्हाण बोलून गेल्यानंतर त्याच्या मागून आलेल्यांची त्या काय ते आविर्भावात सगळं म्हणत होते ते ठीक आहे, त्यांना विचार त्यांच्या मंचावर. पण त्यानंतर माननीय गडकरी साहेब उभे असताना, भाषणाला उभे असताना ह्यांच्या ज्या तुम्ही मगाशी त्यांचं वर्णन केलं, शिट्या बिट्या वाजवल्या, त्या शिट्या वाजवणाऱ्यांनी मुंडे साहेबांचं ताबडतोब खातं त्यांच्या आमच्या त्यांच्या म्हणजे आमदार असलेल्या मुलीला देऊन टाकावं, पंकजाला द्या, अशा प्रकारच्या घोषणा झाल्या. हे भाजपत कधी नव्हतं. एका अतूट शिस्तीने शिवसेना आणि भाजप या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने नक्की चाललेलं होतं, म्हणून ते तत्वाने चाललेलं असं एक समीकरण. तुमचं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष बदललेला आहे, भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त राहिलेली नाही असं मी म्हणत नाही. पण ते काय दिसत होतं त्याच्यावर ते आज मला जाणवलं की असे बेशिस्त असलं भाजप आम्ही कधी पाहिलं नाही आपल्या तत्वाच्या नेतृत्वाला. अशा बेशिस्त असलेल्या देशाच्या अध्यक्षपदी राहिलेल्या गडकरींच्या समोर अशा घोषणा देणं, भाजपमध्ये ही सर्व ज्येष्ठ मंडळी बसतात, निर्णय घेतात, तो प्रश्नच येत पण मग अशा बेशिस्त असलेल्या पक्षाबरोबर पुन्हा
युतीचा संसार मांडणं कठीण आहे असं नाही नाही, का? अजिबात नाही. एक तुम्हाला स्पष्ट सांगतो, आमचे मधू काय किंवा बाकीचे काही म्हणत असले तरी आदरणीय उद्धवजींचा आणि आता हे रूढी आमचे प्रभारी आहेत त्या ह्यांचे भाजपचे आणि लालकृष्ण अडवाणी आणि मोदी आपलं ह्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याशी थेट संपर्क असून त्यांच्याशी त्या पातळीवर चर्चा होते. आदरणीय शिवसेना प्रमुख होते त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींची चर्चा व्हायची. त्यामुळे ह्यांनी किती काही केलं तरी निर्णय तिकडे होतात आणि त्या पद्धतीच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कितीही नाराजीचा सूर लावला तरी सुद्धा आमची युती अभेद्य आहे, ती विचारांवर आहे, ती काही सत्तेसाठी नाही असा दावा दोघं जरी करत असले तरी भाषा मात्र सत्ता मिळवण्याचीच होती. त्यामागची नेमकी रहस्य आणि त्यामागची नेमकी कारणं, स्वबळाचं नेमकं रहस्य काय, या विषयावर आपण चर्चा करतो. अभय देशपांडे, भारतीय जनता पक्षाच्या या नव्या आत्मविश्वासाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? शिवसेनेची आक्रमकता त्यांना आता नकोशी झालेली आहे, शिवसेना त्यांना डोईजड वाटू लागलेली आहे का नरेंद्र मोदींमुळे त्यांना या यशाला एक नवी संजीवनी मिळालेली आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजू शेट्टी यांनी 65 जागा मागितल्या आणि त्याचबरोबर आठवल्यांनी सुद्धा 35 जागा मागितल्या, म्हणजे 171 जागा शिवसेना लढवणार आणि 65 आणि 35 म्हणजे आणखीन 100 जागा गेल्या, म्हणजे 288च्या 25 महादेव जानकर बघा ते सांगतात. नाही बरोबर आहे, तुम्ही मला प्रॉम्प्टिंग योग्य वेळी करताय. ते नेमकं का करताय तुमच्या लक्षात आलं असेल. या सगळ्यावर अभय देशपांडे. मला वाटतं की 100%चा जो नारा आहे भाजपाचा तो आजचा नाही आहे. त्यांचं वर्षानुवर्षाचं हे स्वप्न आहे. कुठल्याही राज्यामध्ये एखादा मित्रपक्ष मिळवायचा, त्याच्या जीवावर आपलं तिथलं राजकारण इस्टॅब्लिश करायचं आणि गरज सर्व मित्रपक्ष मरो या धोरणानुसार पुढे जायचं, ही भाजपाची रणनीती आणि त्यात काही चुकीचं नाही. एक राजकीय पक्ष म्हणून त्यांची भूमिका योग्य आहे. प्रश्न असा आहे की आजचा आत्मविश्वास का वाढला? तर हा आत्मविश्वास वाढण्याचं कारण आहे की केंद्रात त्यांना स्वबळावर 272चा आकडा क्रॉस करता आला. हा आकडा क्रॉस केल्यानंतर त्यांना मित्र पक्षाचं ओझं वाटायला लागलेलं आहे. परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात आज भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवणं सोडा, स्वबळावर 288 जागा लढवता येतील का याबाबतच संशयाचं मला वाटतं की स्थिती आहे. या परिस्थितीमध्ये मला वाटतं की काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मागणी करायची, काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी ती फेटाळून थोडंसं सबुरीने घ्या असा सल्ला द्यायचा. इवन मधू चव्हाण आपल्याबरोबर आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांची आजची भाषणामधली भाषा आणि आत्ता त्यांनी सांगितलेलं मनोगत यातली तफावत सुद्धा आपल्या लक्षात येईल. यावरून एकच लक्षात येते की भाजपाला आज जास्ती जागा मिळवायसाठी कुठेतरी दबावाचं राजकारण करायचं आहे. भाजपाच्या ज्या तक्रारी आपण मगाशी ऐकल्या की त्यांनी हे भाजपाचे कार्यकर्ते झिजले परंतु शिवसेनेने मदत केली नाही, हीच तक्रार शिवसेना सुद्धा करू शकते की ज्यांच्या विरुद्ध आम्ही लोकसभा निवडणूक लढवत होतो त्या मनसेबरोबर तुम्ही छुपी युती केली. खरं तर राग करायचा असेल तर शिवसेनेला तो जास्त अधिकार आहे. परंतु मला वाटतं की या सगळ्या जास्त जागा मिळवण्यासाठी किंवा जास्त आहेत त्या वाटा वाचवण्यासाठी, जागा वाचवण्यासाठी चाललेलं हे शक्ती प्रदर्शन आहे. या पलीकडे यातून फार काही निष्पन्न होईल अशी मानण्यासारखी आज तरी स्थिती नाही. संदीप प्रधान, मला एक आता म्हणजे फार महत्त्वाचं आठवतंय ते म्हणजे असं की बाळासाहेबांना एकदा प्रश्न विचारला गेला सामनाच्या मुलाखतीमध्ये की भाजप आणि शिवसेनेमध्ये सतत कुरबुरी असतात, हे काय संबंध कसे आहेत? ते म्हणाले की ते आमचे संबंध असे आहेत की नवरा सकाळी बायकोला मारतो, बेदम मारतो, चोपून काढतो आणि संध्याकाळी तिला गजरा घेऊन येतो आणि पिक्चरला घेऊन जातो आणि ती बायको खुश होते. तर असा आमचा आणि कमळाबाईचा संबंध आहे असं आहे. पण आता झालं असं की लोकसभा निवडणुकीमध्ये एकदम जे काही मतांचं टॉनिक कमळाबाईला मिळालं आणि त्यामुळे कमळाबाई इतकी गुटगुटीत झाली की आता कमळाबाईला असं वाटतं की नवऱ्याने जर हात उगारला तर मी पण हात उगारू शकते. आणि हा मला वाटतं त्याचं जे काही चित्र आहे ते त्याचंच चित्र आहे असं मला वाटतं. हा एक भाग. आणि आता अभय म्हणाल ते अगदी बरोबर आहे की 29 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना गेल्या काही निवडणुकांमध्ये जिंकलेली नाही. 15 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आलेले. भाजपला आत्ता असं वाटतं की हे जे अंतर आहे म्हणजे 169 जागा मागच्या वेळी शिवसेना लढली, 119 हे भाजप लढली, तर हे अंतर जे आहे तर हे जर असंच राहिलं तर आपला मुख्यमंत्री बसू शकत नाही. आणि त्यामुळे हे अंतर थोडंसं कमी व्हावं याच्यासाठी काही जागा काढून घेण्याकरताच ह्या भाजपचा प्रयत्न चाललाय असं सकृत दर्शनी दिसतं.
पण मात्र एक गोष्ट इथं मला अगदी नमूद करावीशी वाटते की मधू चव्हाण असो, देवेंद्र फडणवीस असो, तावडे असो किंवा अगदी गडकरी असो, आता भाजपमधले सगळे निर्णय हे मोदी घेणार. मोदींच्या रूपाने सत्तेवरती कमांड तर मिळालेलीच आहे मोदींना, पण आता अमित शहा अध्यक्ष झाल्यानंतर पक्ष सुद्धा मोदींच्याच ताब्यात राहणार आहे. त्यामुळे मोदींच्या डोक्यात काय आहे, मोदींच्या मनात काय आहे, म्हणजे मोदींच्या संदीप मनात प्रधान बरोबर मुद्दा आहे का? अत्यंत बरोबर आहे. मला सांगा, आता मोदींच्या मनात शिवसेने बरोबर राहून ही विधानसभेची निवडणूक लढवावी असं आहे का भारतीय जनता पक्षाने एकदा स्वतःची ताकद आजमावून दाखवावी असं आहे? नाही, मला तर असं वाटतं की मोदींसारख्या नेत्याला असं वाटू शकतं की आता हीच एक वेळ आहे रिस्क घेण्याची, की एखाद्या राज्यामध्ये आपण निश्चितच एक रिस्क घेऊया आणि एक आपल्या स्वबळावर लढवू शकतो. त्यामुळे आता ह्याचा खुलासा आपल्याला मधू चव्हाण करू शकते मधू की असं चव्हाण. काही दिल्लीतून नाही, संकेत पहिल्यांदा मी सांगतो आपल्याला की मी अभय देशपांडे यांच्या एका मताशी अजिबात सहमत नाही. त्यांना त्यांचं भाष्य करण्याचा अधिकार आहे की आम्ही मित्र पक्षाचा उपयोग करून घेतो आणि त्यानंतर बाजूला करतोय, अतिशय चूक आहे. गेली जनसंघाच्या काळापासून आमचे असे असंख्य कार्यकर्ते आहेत, ते कोणाला पटो वगैरे न पटो की एका विशिष्ट ध्येयासाठी लाखो कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे मित्र आता यांनी जो शब्द वापरला त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो की माननीय बाळासाहेबांच्या तोंडी तो शब्द ठीक होता, कारण त्यांनी जसा तो शब्द वापरला तसा आमच्यावर उद्दंड प्रेम सुद्धा केलं आहे. म्हणजे जसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की स्वर्गीय प्रमोद महाजन आजारी असताना, प्रमोद तुला आता जगावंच लागेल, तो त्यांचा अग्रलेख इथून आलेला होता बाहेर, आलं लक्षात. आणि आज जर त्या ठिकाणी सुदैवाने बाळासाहेब असते आणि त्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडेंचं जे दुर्दैवी निधन झालं ते तसाच अग्रलेख लिहिला असता. त्यामुळे असा शब्द वापरून त्या ठिकाणी उपेक्षा करून आम्ही एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहोत. आता तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे मी हे बोलणार नव्हतो, ते म्हणजे दिवाकर रावते, मनोमत पटतील, कदाचित त्यांना एक पक्षाचं नेतृत्व करायचं आणि चांगले नेते आहेत, माझे मित्र आहेत, आदरणीय नेते आहेत, एक प्रभावी काम करतात. आता सामनामधून पांढऱ्या मिशाचा संघ म्हणून भागवतांवर टीका आमच्या स्वयंसेवकांना नाही आवडत. सामनामधून मोदींवर टीका आमच्या स्वयंसेवकांना नाही आवडत. गडकरींवर टीका आमच्या स्वयंसेवकांना नाही आवडत. परंतु ती बाळासाहेबांनी केलेली टीका वडीलधाऱ्यांच्या नात्याने होती. आज मी ते आमदार आहे, माझ्या भारतीय जनता पक्षामुळे आहे, प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे पक्षामुळे आहे, तसा तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंमुळे सुद्धा आहे. आत्ताची जी टीका होती आहे ती बाळासाहेबांची टीका नाही, तर ती दुसऱ्या कोणाची जास्त बोलते. आम्हाला का सहन करायची? दुसरी गोष्ट अशी की ठीक आहे, युती आहे ती केली पाहिजे सिद्ध, आणि तुमचा राग आता एका व्यक्तीवर येतोय. ऐकून घ्या, आम्ही ते का सहन करायचं? आम्हाला आणि कुठल्याही पक्षाला, म्हणजे असं पुन्हा ते उदाहरण देतो आपल्याला की जसं आता त्या ठिकाणी मुलुंडचा मतदारसंघ आहे की जिथे तो शिवसेनेला दिलेला आहे. आलं लक्षात. पूर्वी म्हणजे त्या ठिकाणी शिशिरांच्या अगोदर शिशिर शिंदे निवडून किरीट सोमय्या निवडून आले होते, त्याच्या अगोदर वामनराव परब निवडून आले होते. आता तिथे त्याच्या खाली शिवसेनेचं अतिशय चांगलं काम आहे नगरपालिका स्तरावर, नगरसेवक पदावर. मग तिथल्या एका शिवसैनिकाला वाटू शकतं की विधानसभा आपल्याला मिळावी, तिथेही शिवसेनेचा बोनसायच होत आहे, जसं आमच्या अन्य ठिकाणी होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवरून ऐकून घ्या. दुसरी गोष्ट अशी की शेवटी गडकरी जे म्हणाले, आणि गडकरीने एक वाक्य वापरलं की ज्यांनी अतिशय बरोबर उल्लेख केला माझे मित्र दिवाकर रावतेजींनी, की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं, प्रमोद महाजनांचं आणि आता दुर्दैवाने निधन झालेल्या आमच्या गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न साकार करायचं असेल तर युतीला हटवावं. परंतु आमचा लोकशाही पक्ष आहे, आम्हाला त्या ठिकाणी घुसमट, आम्हाला पक्षाच्या व्यासपीठावर, आम्ही बाकी बोलत नाही. इथे सुद्धा आता ते म्हणाले की त्यांचा आवाज काय, इथे मी असं कसं बेजबाबदारपणे, तिथे आम्ही बेजबाबदारपणे बोललो नाही, ते पक्षाचं व्यासपीठ होतं, तिथे मागणी आम्ही आग्रहाने करणार. पण शेवटी उद्या पक्षाने असं आग्रहाने मागणी केली, ती आग्रहाने मागणी एकच होती आणि ती म्हणजे भारतीय जनता पक्षानं आता स्वबळावर लढवावं, हीच ती मागणी होती. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रामध्ये मुंबईत शहाजीराजे क्रीडा संकुलामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्या व्यासपीठाला जो पडदा होता त्या पडद्यावरचं वाक्य बघा किती सूचक आहे ते. बघा आपण त्याच्यावर काय लिहिलंय, राष्ट्र जिंकले आपणच, महाराष्ट्र जिंकू आपणच. राष्ट्र जिंकले आपणच, महाराष्ट्रही जिंकू आपणच. संदीप प्रधान, हे आपणच या शब्दाचा अन्वयार्थ नेमका आपण काय लावता? नाही, आपणच म्हणजे अर्थात आता भाजपचं संमेलन आहे. आपल्याला आठवतं की याच संकुलामध्ये शिवसेनेचा जल्लोष कार्यक्रम झाला, त्यावेळेला ही चर्चा झाली होती माध्यमांनी की भाजपचे नेते या कार्यक्रमाला कसे नाहीत किंवा काय. पण नंतर काही नेते उपस्थित राहिले होते त्या कार्यक्रमाला, पण तो कार्यक्रम शिवसेनेचा होता, आजचा कार्यक्रम भाजपचा होता. त्यामुळे साहजिकच राष्ट्र जिंकले आपणच, महाराष्ट्र जिंकू आपणच, म्हणजे भाजपला माझ्या मते तरी अभिप्रेत असा आहे की आपणच. आणि मी म्हटलं तसं की मोदींच्या मनात काय आहे हे जोपर्यंत उघड होत नाही
तोपर्यंत त्या आपणचा अर्थ हा निश्चितच भाजपच आहे असं आपल्याला मानावं लागेल. मला वाटतं. शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींच्या ऐवजी दुसऱ्या एका नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही या वाक्याचा अन्वयार्थ काय लावता? नाही, निश्चित म्हणजे आता कसं आहे की गेल्या काही दिवसामध्ये आपण हे बघितलं तर ज्या पद्धतीने भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत शिरलेला आहे किंवा ज्या पद्धतीने मोठा भाऊ आपण आहोत अशा पद्धतीने व्यवहार करतो आहे, तर ते काही कुठे मला असं वाटत नाहीये की शिवसेनेला फारसं पसंत पडलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की वृत्तपत्रांच्या अग्रलेखांतून आणि याच्यातून सुद्धा किंवा महागाईच्या प्रश्नावर सुद्धा ज्या ठळकपणे त्याला हे केलं गेलं, रेल्वे भाडेवाढीच्या मुद्द्यावरती सुद्धा कुठेतरी एक भाजपच्या टीकेचं लक्ष करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की ते इतकं काही सहजपणे स्वीकारलं गेलेलं नाही आहे. म्हणजे आता तुम्ही करून दाखवा आणि आता आम्ही सुद्धा जरी ठीक आहे संख्याबळाचा कौल हा आत्ता तुमच्या बाजूनी असला तरी सुद्धा अनेक विषयांवरती आम्ही आमच्या पद्धतीने आमची भूमिका आम्ही घेऊ शकतो. मग ते महागाईचा विषय असेल, आणखीन काय असेल, रेल्वे भाडेवाढीचा, हे कुठंतरी शिवसेनेने दाखवून दिलं. दिवाकर रावते, आता जो मधू चव्हाणांनी मुद्दा मांडला त्यातला पांढऱ्या मिशांचा अग्रलेख असेल किंवा इतर अनेक गोष्टी ज्या आल्या होत्या त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकूण भारतीय जनता पक्षाची जी नाराजी आहे त्या नाराजीचं मूळ हे फक्त केवळ हे अग्रलेख आहेत का याच्या पलीकडे जाऊन दबावाचा एक गट निर्माण करतात, दबावाचं एक तंत्र आहे जास्त जागा मिळवण्यासाठी? हा त्यांचा उघड त्यांनी भूमिका जाहीर केली की आम्हाला जास्त जागा पाहिजेत. पण ह्या आदरणीय उद्धवजींनी ह्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की आमचा प्रमोद महाजन असताना शिवसेना प्रमोद महाजन यांनी जे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे देशामध्ये तुम्ही जास्त आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जास्त हा त्यावेळेचा ठरलेला आहे. हे जे ठरलं ते त्यावेळेला ठरलं आणि त्याप्रमाणे सगळं चालू आलेलं आहे. त्यामुळे ह्या वेळेला जागा वाटप हा विषय आता अस्तित्वात नाहीच आहे सध्या. आम्ही 171 ते 117 119 हा जो विषय आहे तो तसाच आहे. आदला बदल काय असेल तो वेगळा मुद्दा आहे. पण आदला बदला मुद्दा नाही. राजू शेट्टी तुमच्या बरोबर आहेत आता, त्यांनी 65 जागांची मागणी केली, आठवल्यांनी 35 जागांची मागणी केली, जानकरांनी मागणी केलेली आहे. या सगळ्या जागा जर अक्युरेट करायच्या म्हटल्या तर भारतीय जनता पक्षाच्या हातात काहीच उरत नाही. मागणाऱ्याला आपण तेवढे मागायचं असते ना. जसं आम्हाला आता काही झालं तरी जास्त जागा पाहिजे तर आम्ही स्वबळावर एक झेंडा एक अजेंडा ही घोषणा काय लढण्याकरता दिलेली नाही. त्याचा खुलासा लगेच झालेला आहे. म्हणजे हा केवळ भारतीय जनता पक्षाचा एक दबाव तंत्राचा भाग आहे. जास्त जागा मिळाव्यात त्याच्या. आता भारतीय जनता पक्षाला जास्त जागा हव्यात. शिवसेनेच्या वाट्यातला शिवसेनेने म्हणजे शिवसेना उद्धवजींनी तर जाहीर केलेल्या पक्षप्रमाणे प्रश्न असा की आम्ही महायुतीमध्ये ज्यावेळेला लढू त्यावेळेला आमच्या ह्या जागांचा फॉर्म्युला कायम राहून जे आमच्या महायुतीतले भागीदार आहेत त्यांच्या जर जागांचं काय असेल ते ठरेल ते त्याच्याप्रमाणे ते तो कमी होईल भाग. परंतु मूळ जो आमची महायुती आहे, आमची युती जी आहे मुळात भाजप शिवसेनेची ही अभेद्य आहे, ती कायम आहे. त्याच पद्धतीने उद्या वारंवार तुम्ही अभेद्य आणि कायम आहे असं दोघे जरी सांगत असलात तरी आपापल्या पक्षाच्या व्यासपीठावर मात्र तुमच्या भूमिका या अत्यंत वेगळ्या असतात. त्या भूमिकेचाच आज एक उच्चार आपल्याला मधू चव्हाण यांच्या बोलण्यात दिसला. आणि त्याच्यात मुद्दा असा आहे की 12 जिल्ह्यांमध्ये मधू चव्हाण भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नाही आणि रायगडमध्ये तर तुम्हाला जागा पण सोडलेली नाही शिवसेनेने. तुम्हाला एकही जागा सुद्धा दिली लढवता येत नाही. एक प्रकारे कुठेतरी बॉन्साईकरण तुमच्या दोन्ही पक्षाचं होतं. त्यामुळे आता दोन्ही पक्ष इतके वाढलेले आहेत की ते स्वबळावर निवडून याची भाषा करू शकतात. शिवसेनेला असं वाटू शकतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, त्यात गैर काहीच नाही. तुम्हाला एका माणसाचं नाव वाटू शकतं की आपल्यातला हा नेता पूर्वी गोपीनाथ असताना गोपीनाथरावांचं नाव यायचं. त्यामुळे आता उघडपणे स्वबळाची भाषा करतानाच कुठेतरी युतीला निवडणुकीपुरता विराम द्यावा असे संकेत मिळत आहेत. नाही, मला असं वाटतं की आपापल्या पक्षाच्या व्यासपीठावर कार्यकर्त्यांनी आपलं मन मोकळं करणं म्हणजे तो पक्षाचा अंतिम निर्णय नसतो कधी. जसं आता बिहारमध्ये आम्ही त्या ठिकाणी बाहेर पडायचा निर्णय घेतला 90च्या आसपास त्या ठिकाणी आमचे आमदार असताना ज्या वेळेला नरेंद्र मोदीजींना तुम्ही इथे बोलवू नका सभेला आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तो आमच्या स्वाभिमानाचा विषय होता. जसं त्या ठिकाणी जनता पार्टी एकत्र असताना मधुलिमेनी स्वर्गीय मधुलिमेनी तुम्हाला संघाच्या शाखेत ड्युएल मेंबरशिपचा मुद्दा आणला तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं की आमच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे, तिथे सत्ता गेली तरी चालेल. इथे हा मुद्दा सत्ता गेली तरी चालेल नाही, आमचा पक्ष वाढावा हे वाटण्यामध्ये गैर काय आहे.
आपला पक्ष वाढावा हे वाटण्यामध्ये गैर काही नाही, परंतु आम्हाला 145 पेक्षा अधिक हे तुमचे शब्द आहेत जे आता मी दाखवले पाहिजे. मी तुम्हाला अजून बरोबर पुन्हा आहे ना. एकदा ते प्ले मी करून माझं दाखवतो. मत त्या ठिकाणी- म्हणजे याचा अर्थ स्वबळावर सत्ता यावी, शिवसेनेशिवाय सत्ता यावी, हेच त्याचं मूळ आहे. भारत, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते सांगतो की मी महाराष्ट्रामध्ये प्रवक्ता म्हणून किंवा संघटनात्मक कामानिमित्ताने फिरत असताना कार्यकर्त्यांचं म्हणत होतं की वर्षानुवर्ष कालपासून वरपर्यंत आता त्या काळात काळाची किंवा आवश्यकता असते त्याप्रमाणे आम्ही यावेळेला काँग्रेसला हटवायचं, यावेळेला मान्य अटलजींना पंतप्रधान करायचं, यावेळेला त्यामुळे आमदार असं त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत की आता आपण स्वबळावर लढू आणि निवडणुका झाल्यानंतर समजा कोणालाही कमी पडलं तर एकत्र येऊ शकतो. अभय देशपांडे, स्वबळावर लढू आणि निवडणुकीनंतर गरज पडली तर एकत्र येऊ, काय असा सांगा? विचार तिथे मांडला गेला, तो स्वीकारला तसं नाही. अभय म्हणजे देशपांडे, आता हे मला वाटतं की इतके दिवस ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा जो प्रकार होता तो आता मला वाटतं संपलाय. ही युती विचारावर आणि एका याच्यावर आधारलेली आहे, सत्तेच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नाही, अशी फार मोठमोठी भाषणं होत होती. आता मला वाटतं स्पष्टपणे आलेलं की हे राजकारण आहे आणि या राजकारणात आम्हाला वाढण्याची संधी आहे, त्यासाठी जी संधी मिळेल ती आम्ही साधणार, ह्या स्पष्ट भूमिकेपर्यंत आलेल्या आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं की आम्ही जर एकत्र लढलो तर आमचा मुख्यमंत्रीच होणार नाही, आमचा मुंबईचा महापौरच होणार नाही. मग आता या विचारावर आधारित युती आता मला वाटतं याच्या पुढे तरी किमान वापरू नये. दुसरा शब्द याच्यात प्रश्न असा आहे की जागा वाटपाच्या संदर्भात बाकीच्या मित्रपक्षांना आपण आता कन्सिडर करतोय, पण ज्या पक्षाला शिवसेना हेच ओझं वाटायला लागली आहे त्यांना राजू शेट्टी आणि जानकर हे आपलं बळ वाटतात का ओझं वाटतात हे अजून समजायचं आहे. मला वाटतं की मोदी यांना स्वबळावर केंद्रात जे पाठबळ मिळालं, जी सत्ता मिळाली, त्या सत्तेनंतर स्वाभाविकच या पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्यांना वाटतं की आपण महाराष्ट्रात स्वबळावर जाऊ शकतो. जरी स्वबळावर आता जाणं शक्य नसलं तरी जास्तीत जास्त जागा मिळवून किमान उद्या जे निवडून येणारे आमदार आहेत त्यांची संख्या जास्त असावी आणि त्या रूपाने का होईना राज्याचं नेतृत्व आपल्याकडे यावं यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि एक राजकीय पक्ष म्हणून त्यांचा हा प्रयत्न काही चुकीचा नाही आहे. परंतु ही आतापर्यंत जी सैद्धांतिक वगैरे जी भाषा होती ती मला वाटतं की आता इथे संपलेली. आता त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सारखं पण आम्ही पण आहोत, आम्ही पण राजकारणासाठी एकत्र आलेलो आहोत हे एकदा मान्य करावं आणि त्यानंतर मला वाटतं की आता एकमेकाची बळाबळी बघून, पक्षाच्या जागा बघून, दोन्ही पक्षाच्या आता 171 आणि 117 जो 9चा मॅजिकल फिगर गाठण्यासाठी केलेलं जागा वाटप होतं ते तसंही राहणार नाही, कारण मित्रपक्ष आलेले आहेत आणि त्यात जे फेरवाटप होईल आघाडीमध्ये यांच्या युतीमध्ये त्यात स्वाभाविकच काही पक्षाच्या जागा कमी होतील आणि शिवसेनेलाही आपल्या स्वतःच्या सध्याचं जे बळ आहे त्याची जाणीव आहे. त्याचबरोबर भाजपालाही विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर हा कामाला येणार नाही. एकच नेता एकच अजेंडा हा विषय इथे विधानसभेत येणार नाही, कारण आता जर तुम्ही मधु चव्हाण यांना विचारलं की महाराष्ट्रातला तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण, तर त्यांचं उत्तर सामूहिक नेतृत्व असंच येईल. सामूहिक नेतृत्व असं उत्तर येईल, परंतु शिवसैनिकांनी मात्र आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेच असतील अशा प्रकारचं विधान केलं. कदाचित त्यालाच प्रत्युत्तर म्हणून की काय भारतीय जनता पक्षाने अशी प्रकारे दबाव तंत्राची व्यूहरचना केली की काय आणि स्वबळावर लढल्यानंतरचे परिणाम काय असू शकतात? अभय देशपांडे, या शेवटच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत आणि तो म्हणजे स्वबळाच्या नादात महायुती सत्तेची संधी गमावेल का? या प्रश्नावर पहिलं मत घेऊया आपण संदीप प्रधान यांचं. संदीप प्रधान. नाही, निश्चितच म्हणजे हे मान्यच करावं लागेल की भाजपची स्वबळावर लढण्याची आता ताकद आहे असं नाही आणि त्या तुलनेमध्ये दोघांनाही म्हणजे शिवसेनेलाही भाजपची गरज आहे हे मान्यच करावं लागेल. पण मी पुन्हा एकदा तोच मी मुद्दा सांगतो की आता ह्यात काय करायचं हे मधु चव्हाणांच्याही हातात नाही, देवेंद्र फडणवीसांच्याही हातात नाही आणि गडकरींच्याही हातात नाही. लक्षात घ्या, मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर कोणी कुठला पीए नेमायचा हे सुद्धा मोदी ठरवलं. मंत्र्यांनी किती काळ कार्यालयात बसायचं हे सुद्धा मोदींनीच ठरवलं. बसतात की नाही मंत्री हे सुद्धा मोदी बघतात. त्यामुळे इतकी बारीक नजर मोदींची आहे सरकारवर. अमित शहा अध्यक्ष झाल्यावर तेवढीच बारीक नजर मोदींची पक्षावर पण राहणार आहे. त्यामुळे ही युती ठेवायची का नाही ठेवायची, स्वबळावर लढायचं की नाही हे मोदी ठरवणार आहे. पण स्वबळावर लढली तर सत्तेची संधी गमावतील का सत्तेची संधी मिळू शकते? मग मला तर वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा एकत्र लढणार नाही, ते सुद्धा वेगळे लढतील आणि मग आपल्याला महाराष्ट्रात असं दिसेल की प्रश्न स्वतंत्र पक्ष स्वतंत्र लढतील. दिवाकर रावते, मी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की शिवज आणि बाळसे यातला फरक आपण ओळखायला पाहिजे आणि आपल्याला बाळसाला दाखवायचं असेल तर विनाशकाली विपरीत बुद्धी कसे आपण एकमेकाशी लढू, मिळतील तेवढ्या जागो आणि मग नंतर बघू कोणी. मग ते आज वर्षानुवर्ष आपले जे दिग्गज आहेत ज्यांना प्रचंड अनुभव होता, त्यांची पुण्याही होती राजकारणातली
ह्या सर्व शिवसेना प्रमुख असतील, प्रमोद महाजन असतील, अडवाणी जे आहेत, वाजपेयी जे आहेत, ह्यांना कितकं ह्या देशाच्या राजनीतीतलं, समाजकारणातलं आणि समाजातल्या मनाचं भान होतं. त्यांनी काहीतरी अर्थ असल्याशिवाय हे एकत्र ठेवलेलं नाही ना. सत्तेसाठी नव्हे तर आम्ही कुठे म्हणजे आता एकूणच आम्ही तुमचा नाही ना, आमची एकूणच- हेटाळणी जी आहे ना, आमची जातीवादी हेटाळणी आहे. आम्ही वेगळे लढलो तरी ते ह्यांना मानणं आम्ही जातीवादी आणि हे आता जातीवादी असं काही म्हणणार नाहीत. तुम्हाला आम्हाला ठेवा दिवाकर रावते, एकूणच तुमचा सूर एकत्र लढण्यावर आहे, स्वबळाचा नाही. नाही डॉक्टर, एक वेळ आहे का, आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत भ्रष्ट असलेलं, शेतकऱ्यांची उद्ध्वस्तता निर्माण करणारं, 13,000 शेतकऱ्यांची आत्महत्या निर्माण करणारं, गारपिटी करता तडफडायला लावणारं सरकार हे घालवणं हे आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला सत्ता मिळते का मला सत्ता मिळते ह्याच्यापेक्षा आपण दोघांनी मिळून त्यांना घालवणं, मग एकत्र आल्यानंतर कोणाच्या ताटामध्ये काय वाढायचं तो नंतरचा विषय आहे. पण ही नतरस्त मधु माणसं चव्हाण- घालवणं हाच विषय असेल. मधु चव्हाण, काय सांगाल तुम्ही? त्यांनी तर एक प्रकारे अशी भाषा केली आहे की तुमचं माझं सोडून द्या, आपल्याला एक काँग्रेसची सत्ता घालवायची आहे, स्वबळाची भाषा यावेळी योग्य नाही असं स्पष्टपणे आता दिवाकर रावते म्हणतायत. हे बघा, एखाद्या कार्यकर्त्या पक्षाच्या प्रदेशाच्या स्तरावरच्या परिषदेमध्ये अशी चर्चा झाली म्हणजे तिथे अंतिम निर्णय असा झाला असं नाही. कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट करून देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हा मूळ कार्यकर्ताच असतो पक्षाचा. बोला. कार्यकर्ताच असतो नाही, पक्षाचा. मधु चव्हाण सातत्याने त्यामुळे असं तिथे सांगताय. एक मिनिट त्यामुळे मला 1 मिनिट बोलायचं आहे. आणि म्हणून दिवाकरजींनी सांगितलं ते अतिशय सत्य आहे की काँग्रेसला सत्तेवरून दिवाकर रावते बोला. हटवण्यासाठी जे आम्ही दिवाकर करणार रावते. आहोत. मला मधु चव्हाणांनी हे सांगायचं आहे की आमचे शिबिर झालं, आमची भाषणं झाली, 1% सुद्धा इकडचं तिकडे न हलता युती आणि भाजप आणि हासा न करता एक वैचारिक पातळीचं 2 दिवसाचं आमचं शिबिर झालं. तुम्ही आज हे काय पेरलं आणि ज्या पद्धतीची आयुष्य भाषणं होते आणि ते आज सगळे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आणि भाजपचे कार्यकर्ते बघतायत. हे उद्या ह्याच मानसिकतेनं जर निवडणुकीत उतरेल, ती आपली किती युती असली तरी त्या भागातली मानसिकता एकमेकाला लढायला लावली तर काय करणार, हा प्रश्न यातून विचार हे मधु चव्हाण जे सतत सांगतायत ना, असे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मत व्यक्त करत नाहीत. कुणी बोलायचं या एवढ्या मोठ्या शिबिरामध्ये, कुणी बोलायचं ही नावं निश्चित होतात आणि काय बोलायचं हे ठरवलं हे सुद्धा जातं. निश्चित केव्हा होतं. बोलायचं आणि हे ठरवलं जातं. भाजपसारख्या पक्षात तर हे असं उत्स्फूर्तपणे वगैरे काही होत नाही. मधु चव्हाण, याच्यावर माझा हे विश्वास नाही. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे संदीप प्रधान ना सदस्य आहेत ना आमचे कुठले त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना निदान चांगले अतिशय श्रेष्ठ जाणकार अभ्यासू पत्रकार आहेत, त्यांना माहिती आहे. आमच्याकडे तुम्हाला एक उदाहरण देतो मी अतिशय स्पष्टपणे. गांधीवादी समाजवाद अशा तऱ्हेचा प्रस्ताव आमच्याकडे आला गांधीनगरमध्ये. त्यावेळेला त्या प्रस्तावाला अनेकांनी विरोध केला. मुंबईचे आमचे पूर्वीचे जनसंघाचे अध्यक्ष जमटमल वाधवानी यांनी विरोध केला. त्याच्या पूर्वीची मी वाचलेली आठवण अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो. भारतीय पंडित दीनदयाळ उपाध्यायचे होते, त्यावेळेला अणुबॉम्ब बनवायचा की नाही याच्यावर प्रस्ताव झाला. अणुबॉम्ब बनवायचा नाही भारताने, नेहरूंच्या धोरणालाच पाठिंबा दिला गेला. तेव्हा स्वर्गीय जगन्नाथराव जोशी उभे राहिले आणि त्यांनी संपूर्ण सभागृहाचं मत बदललं. जनसंघाची अशी भूमिका आहे की देश अणुबॉम्ब बनवून शस्त्रसज्ज झाला पाहिजे. तुम्ही त्यामुळे सुद्धा आमच्याकडे म्हणजे जगन्नाथराव जोशींनी दबाव नाही, जसं- आमच्याकडे दबाव नाही. जगन्नाथराव मी जोशींनी उदाहरण देत नाही, मी थोडी तुलना मन करत नाही. बदललं तसं तुम्ही पण आमच्याकडे मन दबाव बदलताय. नाहीये की कोणी काय बोलायचं हे ठरलेलं नाही. आजच्या दबाव नाहीये. ह्या आम्ही- माध्यमातून एक मिनिट ज्येष्ठ नेत्यांनी आणि वरच्या पातळीवर जी आमची एकमेकाची घनिष्ठता होती आणि वैचारिक आजही आहे, परंतु कार्यकर्त्यांमध्ये ज्यात पेरलं गेलंय आता आमच्यावर चुकीचं नैतिक आहे. जबाबदारी. आम्ही नेते आहोत. तुम्ही माशी मला प्रवक्ता म्हणलं, मी प्रवक्ता नाही, मी शिवसेनेचा नेता म्हणून ते आलेलो आहे. परंतु आमच्या नेत्यांवर आता आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुन्हा मानसिकता आपली खंड राहिली पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घालवण्याची हे करायची Final जबाबदारी येऊन पडली. अभय देशपांडे, आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. स्वबळाच्या नादात महायुती सत्तेची संधी गमावेल का? नक्कीच मला वाटतं याचा परिणाम होईल, कारण मगासपासून मधु चव्हाण जे सांगतायत की पक्षाच्या व्यासपीठावर भावना व्यक्त करायला काही हरकत नाही, अगदी बरोबर आहे. पण ज्या पक्षाच्या बैठकीचं जाहीरपणे प्रक्षेपण होतं तो जाहीरपणे दिलेला संदेश आहे. पक्षाच्या व्यासपीठावर मोकळ्यापणे गुप्तपणे केलेलं चिंतन नाही. दुसरा विषय असा आहे की मगाशी संदीप प्रधान बोलले ते अगदी बरोबर आहे की या निवडणुकीत एकत्र जायचं की नाही याचा निर्णय मोदी घेतील, अगदी बरोबर आहे. परंतु आत्ता ते मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीमध्ये पराभव व्हावा किंवा महाराष्ट्रासारखं राज्य वेगळं लढल्यामुळे हातातून जावं असा कुठला आताताई निर्णय ते तरी घेतील की नाही शंका आहे. आणि आता अच्छे दिन म्हणजे सस्ते दिन नव्हे अशी एक नवीन व्याख्या आल्यामुळे लोकांमध्ये जो गोंधळ आहे त्याचे परिणाम दिसतील आणि कदा वेगळे लढले तर ते जास्ती प्रकर्षाने जाणवतील. आणि याची जाणीव दोन्ही पक्षाला असल्यामुळे फक्त जागा वाटपासाठी दबावाचं राजकारण या पलीकडे यातून आता काही श्लेष अत्यंत बरोबर आहे अभय देशपांडे. जागा वाटपासाठी दबावाचं राजकारण
याच एका भूमिकेतनं हे आज भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीत मांडण्यात आलं. भारतीय जनता पक्षाला या लोकसभेमध्ये विधानसभा वाईज जर आपण वोटिंग पाहिलं तर 132 जागांवर आघाडी आहे, तर शिवसेनेला 114 जागांवर आघाडी आहे. मागच्या वेळचा फॉर्म्युला यावेळी बदलला जावा आणि भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात जास्तीत जास्त जागा मिळाव्यात याकरता आखलेली ही एक अतिशय धूर्त अशी रचना होती. त्याच वेळेला अनेक ज्या दुखऱ्या गोष्टी आहेत शिवसेनेबाबतच्या त्याचाही उल्लेख अत्यंत सूचकपणे करण्यात आला. परंतु युती टिकवायची की नाही याचा निर्णय यापुढे महाराष्ट्रात नव्हे तर तो दिल्लीत घेतला जाणार आहे आणि दिल्लीतल्याच व्यक्तीच्या हातात या सगळ्याची सूत्र असणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.